उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे। गणेश नाईक अशी कोणतीही संधी सोडत नाही जी एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलण्याची। यावरूनच वाटते की ठाणे महानगरपालिकेमध्ये किंवा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये युती होण्याची शक्यता दिसत नाही आणि असं वक्तव्य स्वतः गणेश नाईक यांनी देखील वारंवार म्हटलेलं आहे। याबाबतच आपण जाणून घेऊया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर, आपण त्यांच्याशी बोलूया। ज्या पद्धतीने गणेश नाईक एकनाथ शिंदेच्या बाबतीत वक्तव्य करतायत यावरून तरी युती होण्याची शक्यता दिसत नाहीये, परंतु जर युती नाही झाली तर काय रणनीती असणार? पहिले तर युती होणार की नाही होणार हे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदे साहेब आदरणीय हे सर्व बसून ठरवणार आहेत। यांच्या बडबडमुळे काही तिथे याच्यावरती फरक पडत नाही। आणि जर युती नाही झाली तर आम्ही स्वतंत्र लढण्याचं ठरवलेलं आहे। आमचे पण जवळजवळ तेवढेच नगरसेवक आहेत जेवढे भाजपचे आहेत, पण तरी पण आम्हाला होप आहे की युती होईल आणि एक हाती सत्ता येईल। एक नगरसेवक निवडून येणार नाही महाविकास आघाडीचा जर आमची युती झाली तर। असं जर त्यांना एवढं दिप्यमान यश पाहिजे तर युती करून एक महाराष्ट्राला संदेश देऊ शकतात, पण नाही। हे जे रोज रोज चालू आहे, रोज आमच्या एकनाथ शिंदे साहेब सारखी सारखी उगाच टीका करत असतात, नको नको ते बोलत असतात, तर त्याच्यामुळे आम्हालाही वाटत नाही युती होईल। पण आम्हा लोकांना अशी माहिती मिळालेली आहे काय, संजय राऊत बघा साहेब वारंवार गणेश नाईक साहेबांच्या बाजूने बोलतात आणि प्रत्येक वेळेला त्यांचीच बाजू घेतात। तर मातोश्रीवरून असे आदेश निघाले आहेत नवी मुंबईतील शिवसैनिकांना, काही झालं तरी ठाण्यात आणि नवी मुंबईत एकनाथ शिंदे साहेबांचा पराभव करा। आपले उमेदवार नसतील, यांच्याकडे उमेदवारच नाहीत, एवढी केविळवाणी परिस्थिती आहे, तर तिकडे गणेश नाईकांना मदत करा। त्यांचे जे नगरसेवक उभे असतील आपल्या लोकांनी त्यांना वोटिंग करायचे असे स्पष्ट आदेश त्यांना दिले गेलेले आहेत। आम्ही सावध झालेलो आहोत, आमच्या पूर्ण लक्षात आलेलं आहे ह्या लोकांनी काय ठरवलं आहे। आमची देखील रणनीती आम्ही ठरवणार आहोत आणि एकनाथ शिंदे साहेब अति हुशार आणि खूप एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सर्व या गोष्टीला टॅकल करतील। आणि आमच्याकडे नरेश मस्के साहेब, विजय नाटा साहेब यांच्यासारखे खूप अनुभवी लोक आहेत, आम्ही बरोबर त्याला पराभवाची धूळ चालू। म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागावी म्हणूनच हा प्रयत्न सुरू आहे। आणि कोणी हा आदेश दिलेला आहे? आम्हाला असं सूत्रांकडून कळलेलं आहे का हा आदेश ऑलरेडी आलेला आहे मातोश्रीवरून। काही झालं तरी ठाण्यामध्ये त्यांचा पराभव करा, पाहिजे तर भाजपच्या लोकांना मदत करा। आणि ही असेच एकदम ह्या लोकांनी मिटिंगा सुरू केलेल्या आहेत आणि आम्हाला त्याची पूर्ण कुणकुण लागलेली आहे। आमच्याही नगरसेवकांना आम्ही संदेश दिलेला आहे, याच संदर्भात आम्ही परवा मिटिंग लावलेली आहे, खासदार साहेबांनी सर्व येणार आहेत। पण आमच्याही लक्षात आलेलं आहे आणि हे थोडं डेंजरस पण आहे, पण आपण आता पहिलेच माहिती मिळाल्यामुळे शिंदे साहेब घेतील काय निर्णय घ्यायचा तो। याबाबत तुमची बैठक देखील होणार आहे, पण ही जी छुपी युती होणार आहे या युतीचा फटका तुमच्या शिवसेनेला देखील मोठ्या प्रमाणात बसणार। ऍक्च्युली कसं होईल, मग 4 विरुद्ध 1 लढत होईल। पण मी सांगितल्याप्रमाणे आमचे नगरसेवक नेहमी लोकांची कामं करत असतात, लोकांमध्ये मिसळून असतात। अशी किती युती केली तरी एकनाथ शिंदे साहेबांचा ठाणे जिल्ह्यावर खूप मोठा करिश्मा आहे, अख्ख्या महाराष्ट्राभर करिश्मा आहे। त्यांनी केलेली कामं, त्यांचं व्यक्तिमत्व, त्या लाडकी बहिणींसाठी त्यांचं जे काही ते कामं करतात त्या दृष्टिकोनाने, आणि ते नगर विकास मंत्री आहेत, सर्वांना विकास पाहिजे आता नवी मुंबईतल्या लोकांना, ठाण्याच्या लोकांना, आणि लोक सुजाण आहेत, ते आम्हाला आशीर्वाद देतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे युती नाही झाली तर। असे किती जागांवरती असा फटका बसू शकतो किंवा असे ते प्रयत्न करू शकतात की भाजपला मतदान करण्यासाठी किती उमेदवारांच्या ठिकाणी असं होईल? आमच्याकडे आमदारच्या इलेक्शनला झालेलं सर्व वोटिंगचं आहे ना हिशोब, जिथे जिथे असं एकदम कट टू कट असेल आम्ही तिकडे लक्ष देऊ आणि आमचा ऑलरेडी अहवाल तयार झालेला आहे, तो अहवाल शिंदे साहेबांकडे येणार सोमवारी आम्ही देणार आहोत। पण उभाटाचे असे किती उमेदवार आहेत की ज्या ठिकाणी ते भाजपला हे करू शकतात? सध्या नगरसेवकांपैकी 3 पण नाही, 111 मध्ये 3च नगरसेवक, 3 किंवा 4 आहेत, तेही इकडे येण्याच्या तयारीत आहेत। तर मला वाटत नाही की जास्त आम्हाला फरक पडेल, पण आम्हाला गॅरंटी आहे काय शिंदे साहेब या गोष्टीला विचार करून नीट टॅकल करतील। पहिले तर युती झाली आणि गणेश नाईक म्हणजे पूर्ण साहेब म्हणजे भारतीय जनता पार्टी नव्हे, काल पण उदय सामंत साहेबांनी सांगितलं शेवटी वरचे वरिष्ठ ठरवतील। युती झाली तर एकही महाविकास आघाडीचा नगरसेवक निवडून येणार नाही आणि उभाटा गट किंवा शरद पवार साहेबांचा गट यांच्याकडे तिथे कोण माणसंच नाही। हे असं छुपी युती करून आमचा पराभव करायला ते पण त्यांना कठीण जाणार, ते काही एवढं इझी नाही। पण तुम्हाला वाटतं की असं ज्या पद्धतीने संजय राऊत जे गेल्या काही दिवसांपासून म्हणजे वक्तव्य करतात की गणेश नाईक एक क्रांती घडवतील ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आता हे सगळं ठरून म्हणजे हे त्याचमुळे सगळं ठरवून चाललंय सगळं?
आता ते विश्व प्रवक्ते आहेत, त्यांच्या हिशोबाने ते कसे काय बोलतील आज कोणाला काय त्याचं सांगता येत नाही. तर त्यांचा विचार असेल त्यांचा असू द्या, पण इथे शिंदे साहेबांनी नवी मुंबईच्या बऱ्याच समस्या सोडवल्या आहेत आणि ठाणे जिल्ह्यावर त्यांची एक हाती सत्ता आहे. तिथे 90 नगरसेवक आहेत त्यांचे, तिघे मिळून पण तिथे काय करू शकत नाही. आम्ही इकडे लक्ष देऊन आहोत. एक महत्वाचा मुद्दा आहे की भाजप पक्षश्रेष्ठी किंवा मुख्यमंत्री स्वतः याबाबत अशा छुप्या युतीला कितपत सकारात्मक राहतील असं वाटतं? ते नाही राहतील, पण नगरसेवकच्या इलेक्शनला असं खालच्या लेवलला होटेलपर्यंत काय होईल तेव्हापर्यंत ते तिकडे पोहोचू शकणार आहेत, कारण हा सर्व डिसिजन आतल्यात होतो आणि आम्ही पहिले भुगतलेला आहे, तर आम्ही तयार आहोत या गोष्टीसाठी. नक्कीच येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीची छुपी युती होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले. त्याकरता आम्ही देखील तयार असल्याचं म्हटलं जाते. विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.